लोकसभेच्या निवडणुका केव्हा होणार? प्रश्न संपूर्ण देशासमोर आहे, पण आता त्याची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. कारण 2024 ची लोकसभा निवडणूक मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या 3 मोठ्या राज्यांमध्ये मिळालेल्या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास कमालीचा दुणावलाय आणि त्यामुळे विजयाची घोडदौड कायम राहावी हा भाजपचा प्रयत्न असेल. जानेवारी महिन्यामध्ये होणारं राम मंदिराचं उद्घाटन आणि 1 फेब्रुवारीला सादर होणारा अंतरिम अर्थसंकल्प यानंतर थेट लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता आणि मार्चमध्ये लोकसभा निवडणूक होण्याचे संकेत मिळत आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीस लोकसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोग करू शकतं. मार्च महिन्यामध्ये लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन नियोजित आहे आणि राम मंदिराच्या उद्घाटनानंतर हिंदू वोट बँकेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होऊ शकतो. 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर होईल आणि त्यानंतर अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीय लोकांसाठी मोठ्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे. 3 राज्यांमध्ये मिळवलेल्या विजयाची घोडदौड कायम राहण्याची आशा भाजपला आहे आणि त्यासाठीच लोकसभेच्या निवडणुका या मुदती आधी होण्याची शक्यता आहे. आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आहेत या संदर्भात आणखी चर्चा करण्यासाठी आता आपल्या सोबत. गणेश, 3 मोठ्या राज्यांमध्ये भाजपला मिळालेलं निर्विवाद यश, याच्यानंतर भाजप याचा राजकीय फायदा 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उठवू शकेल हे तर म्हटलंच जात होतं. मात्र हा फायदा लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त प्रमाणात मिळावा असे प्रयत्न सध्या भाजपचे दिसत आहेत. कविता, राजकारणामध्ये जेव्हा तुमचा फॉर्म चांगला असतो तर तो फॉर्म कसा पुढे न्यायचा किंवा मोमेंटम कसं पुढे न्यायचं हे खूप महत्त्वाचं असतं आणि भाजप ते चांगल्यापैकी करतं. आता 3 राज्यांच्या 3 राज्यामध्ये त्यांना विजय मिळालं. लोकसभेचा सेमीफायनल ह्या निवडणुकींना आपण म्हटलं. सेमीफायनल जिंकले आहेत, फायनलची तयारी आणि सेमीफायनलचा विजयाचा फॉर्म ते फायनलमध्ये घेऊन जाण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि यामुळंच मार्चच्या अखेरी लोकसभा निवडणुकींना सुरुवात होईल असं बोललं जातं आहे. ज्या बाबी आपण मांडल्या की राम मंदिराच्या निर्माण कार्य पूर्ण झाल्यानंतर किंवा त्याचं इनॉग्रेशन झाल्यानंतर जो हिंदू वोट बँक आहे तो स्ट्रॉंग होईल. याशिवाय फेब्रुवारी 1 तारखेला ज्याला आपण वोट ऑफ अकाउंट म्हणतो किंवा अर्थसंकल्प इंट्रीम बजेट म्हणतो ते मांडलं जाईल आणि त्याच्या लगेच निवडणुकांची घोषणा होईल. 2019मध्ये 10 मार्चला निवडणुकींची घोषणा झाली आणि त्यानंतर 11 एप्रिलला पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली. निवडणुकीचा पहिला टप्पा 11 एप्रिलला झाला. 60 टप्प्यात निवडणुका झाल्या आणि 23 मेला निवडणुकींचा निकाल समोर आला. आता जसं आपण मोमेंटमबद्दल म्हणतोय की मोदी आणि अमित शाह या दोघांना किंवा ज्या स्ट्रॅटेजिस्ट आहेत त्यांना हे पक्क माहिती आहे की राम मंदिर ज्यावेळेस लोकांसाठी उघडलं जाईल, वर्षानुवर्ष संघर्ष, त्या संघर्षानंतरचा हा यश आहे आणि म्हणून पोलरायझेशनमध्ये जर वोट बँक किंवा पोलराइज्ड वोटिंग पॅटर्न झालं तर त्यामध्ये राईट विंग वोटर्स पूर्णतः खंबीरपणे भाजपसोबत उभं राहील. म्हणून तो मोमेंटम जर पुढे जास्त दिवस आपण खेचण्याचा प्रयत्न केला तर ते योग्य राहणार नाही. आणि अर्थसंकल्प किंवा जे इंट्रीम बजेट आहे, इंट्रीम बजेटमध्ये देखील लोकांना अपीज करणारे असे काही घोषणा होतील ज्यामुळं एक वोट बँक कन्सॉलिडेट होऊन मोदी किंवा भाजपसाठी तो पडेल आणि यासाठीच लवकर निवडणुका घेतल्या तर ते फायदेशीर असेल असं एक स्ट्रॅटेजी आहे आणि यामुळं यावर विचार सुरू आहे आणि म्हणूनच आपण म्हणतोय की इंट्रीम बजेट नंतर लगेच. बरोबर, म्हणजे हिंदू वोट बँक जी भाजपला ज्याच्यावर मोठी मदार आहे लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं ती कायम राहावी आणि याशिवाय लोकांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या योजनांच्या माध्यमातून भाजपनं जी वोट बँक तयार केलेली आहे, एस्पेशली महिलांची, गरिबांची वोट बँक ती कायम राहावी. यासाठीचा अर्थसंकल्पाची होणारी मदत, या दोन्ही गोष्टी ध्यानात घेऊन भाजपनं ही वेळ निवडल्याचं स्पष्ट होतंय. मात्र ही आत्ता सूत्रांकडनं मिळालेली माहिती जर खरी ठरली तर लोकसभेच्या निवडणुका या मार्च महिन्यातच होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.